डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा म्हणजे जे विद्यार्थी 12वी किंवा ITI करून डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार आहे त्या विद्यार्थ्यांचे आज अलॉटमेंट म्हणजे कॅप राऊंड 1च्या रिझल्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर विद्यार्थी अलॉटमेंट कसे चेक करू शकणार आणि अलॉटमेंट चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्यापासून प्रवेश घ्यायचा आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या अपडेट विद्यार्थ्यांना असणं हे गरजेचं आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अलॉटमेंट लिस्ट आज साइटवर कोणत्याही क्षणी उपलब्ध केली जाऊ शकते। त्यानंतर बघू शकता सर्वप्रथम अलॉटमेंट कसे चेक करायचे तर अलॉटमेंट चेक करण्यासाठी डॅशबोर्डमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यामध्ये इम्पॉर्टंट लिंकचं एक ऑप्शन दिलेला आहे। जशी तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे अलॉटमेंट सुद्धा चेक करू शकता। तर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे की चेक अलॉटमेंट स्टेटस। तर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाणार। यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा जो DSD पासून सुरुवात होणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज मिळालेले असेल ते कॉलेज तुमच्या समोर उपलब्ध केल्या जाणार आहे। त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल की कोणत्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, कोणती ब्रँच तुम्हाला मिळालेली आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर बघू शकता उद्याला होणार आहे तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू। तर विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर जे ऑनलाईनमध्ये कन्फर्मेशन द्यायचं आहे तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन हे द्यायचं आहे की कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे। कारण बघू शकता 17 तारखेपासून 17, 18 आणि 19 3 दिवस तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणजे 3 दिवसामध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्सवर इन्फॉर्मेशन विचारण्यात येईल। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ठिकाणी करेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे हे बेटरमेंट करायचं आहे का, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन राहील। बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज आणि इतर राहील तुमचं फ्रीज। तर सर्वप्रथम या दोन शब्दाचा अर्थ समजून घ्या। फ्रीज जे तुम्हाला राहील इथे लिहून फ्रीज, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही त्या फ्रीजवर क्लिक करून 1000 रुपयाचं चालान पेड करून तुमची ॲडमिशन कन्फर्म करणार। तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे ते विद्यार्थी फ्रीज करणार, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची नाही आहे ते विद्यार्थी बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज यावर क्लिक करून त्यांचे 1000 रुपयाचे चालान पेड करणार। आणि तर यामध्ये काय होणार बघू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांना 1 नंबरचे कॉलेज मिळाले असेल म्हणजे सिरीज नंबर 1चे त्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो कॅपराऊंडचा फॉर्म आहे ऑटो फ्रीज होणार। म्हणजे त्या विद्यार्थ्याला तिथे प्रवेश घ्यायचाच आहे आणि घ्यावाच लागेल। म्हणजे यामध्ये तुम्हाला दुसरा राऊंड ट्राय करता येणार नाही आहे। आणि समजा कोणत्या विद्यार्थ्याला 2 नंबरच्या ऑप्शनपासून म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन 3, 4, 5 या प्रकारे तुम्हाला कोणतंही ऑप्शन मिळालेलं असेल आणि ते कॉलेज जर तुम्हाला रिझर्व ठेवायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता। बेटरमेंट केल्यानंतर हे कॉलेज तुमच्याजवळ रिझर्व राहणार आहे आणि तुम्ही सेकंड नंबरचा राऊंडसुद्धा ट्राय करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्याला जे कॉलेज लागलेलं आहे हे कॉलेज पाहिजेच नसेल म्हणजे गरजच नाही आहे त्या कॉलेजची, चुकून टाकलेलं आहे किंवा ते कॉलेज यानंतर तिथे पाहिजेच नाही तर तुम्ही सरळ या राऊंडमध्ये काही करू नका म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट असणार आहे। डिस्प्ले झाल्यानंतर म्हणजे राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि त्यानंतर जी पुढील अपडेट असेल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।